नमस्कार, स्वाद अनोखामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण पाहणार आहोत मटार पनीरची भाजी। त्याकरता मी इथे कढईमध्ये 2 मोठे चिरलेले कांदे घेत आहे। त्यासोबत 2 मोठे टोमॅटो पण चिरून घेतलेले आहेत, तेही मी एकत्रच घालून घेत आहे। त्यासोबत मी यात 1 वाटी काजू घालून घेत आहे। त्यासोबत हे मी काही ड्राय मसाले घेतलेले आहेत, तेही मी घालून घेत आहे। एक तमालपत्र, एक छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे, एक 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी यात। आता मी यात 4 काश्मीरी मिरची घेत आहे आणि हे सर्व साहित्य बुडेल एवढं साधारण पाणी घालून घ्यायचं आहे। इथे 2.5 ग्लास माझं पाणी बसलेलं आहे, म्हणून मी 2.5 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला सर्व एकत्र शिजून घ्यायचं आहे। त्याकरता आपण हे मध्ये हलवून घेणार आहोत। तुम्हाला पाहिजे तर हे तुम्ही सगळं कुकरमध्ये 3 शिट्ट्याही काढू शकता। आता मी इथे काजू तोडून बघत आहे। जर काजू सहजरित्या तुटला तर हे आपलं एकदम छान शिजलेलं गेले असं समजायचं, पण माझं ते शिजलं नव्हतं, म्हणून मी अजून एक 5 मिनिटं ठेवत आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही, ह्याला छान वाफही येत आहे। मी इथे परत एकदा काजू चेक केला शिजलेला आहे का, तर तो शिजलेला होता। मग मी ह्या क्षणी ते गॅस बंद केलेला आहे आणि मी यातून तमालपत्र साईडला काढलेलं आहे। आता आपण पनीरची तयारी करून घेऊया। मी इथे पनीर आणलेलं आहे पाव किलो, त्याचे मी मोठे मोठे काप करून घेत आहे चौकोनी। मोठे काप का ठेवायचे, कारण ज्यावेळेस आपण ते फ्राय करतो तर ते तुटत नाहीत, म्हणून मी मोठे मोठेच काप करते ह्याचे। तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही काप करू शकता। आता पनीरचे काप रेडी आहेत, तर मी आता इथे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे। त्या पॅन आणि पनीर तळताना आपण नेहमी फुल गॅसवर पनीर तळायचं। तर मी इथे 1 चमचा तूप घालून घेतला आहे आणि पनीर सगळे ह्याच्यात मी स्प्रेड करून घेत आहे। तर आता मगाशी सांगितल्याप्रमाणे पनीर फुल गॅसवर का तळायचं, कारण पनीर हा दुधाचा प्रकार आहे। जर मंद गॅसवर आपण फ्राय करत राहिलो तर त्याला पाणी सुटते, त्यामुळे आपण ते फुल गॅसवर फ्राय करायचे। मी इथे पनीर एकदम छान असं तांबूस कलर येईपर्यंत फ्राय करून घेत आहे। दोन्ही बाजूनी छान पलटी करून फ्राय करून घ्यायचे ते। एक साधारण 5 मिनिटानंतर पनीर असं छान प्रकारे फ्राय होतात। त्याला जास्त तेलही घालायची गरज नाही, एका छोटासा चमचा तूपमध्ये ते छान फ्राय झालेले आहेत। आता मी ह्याच्यावर थोडीशी काश्मीरी मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि ते आता झाकून ठेवत आहे। आणि इथे मी गॅस बंद केला होता त्यावेळेस। आता आपण मसाल्यांची तयारी करून घेऊया। त्याकरता आपण मगाशी जे सगळं शिजवलेलं होतं, कांदा काजू सगळं, त्या गोष्टी आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। इथे एकदम बारीक वाटायचं आहे, अजिबात ते असे भरड ठेवायची नाही आहे, एकदम फाईन पेस्ट करायची आहे। आता मगाशी ज्या पॅनमध्ये आपण पनीर फ्राय केलं त्यातच आपण भाजी करणार आहोत, म्हणून मी हे पनीर सगळं एका वाटीत काढून घेत आहे फ्राय केलेलं। आता इथे आपल्याला गॅस चालू करायचा आहे। त्यानंतर इथे मी एकच पळी तेल घालत आहे। तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर आपण जे वाटण मगाशी केलं होतं ते आपण वाटण यात घालून घेणार आहोत। आता मी इथे 1 वाटी मटार घालून घेतला आहे। ते छान मिक्स करून मी आता ह्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे। आता आपण इकडे एक मसाला बनवून घेऊया।
त्याकरता मी घरातली साय जी होती दुधाची आणि थोडंसं दूध ते एका वाटीत काढून घेतलेलं आहे. त्यात मी ते एव्हरेस्ट किंग मसाला जो आपल्याला बाजारात भेटतो तो 2 चमचे घेतलेला आहे. त्यात मी अर्धा चम्मच हळद घातलेली आहे. 1 चमचा मी ह्याच्यात काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेत आहे. मग अशी आपण लाल मिरची घातली होती वाटणात म्हणून थोडीशीच घालायची. आता मी यात थोडासा गरम मसाला आणि 2 चमचे धने जिरे पूड घातलेली आहे. आता हे आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्या गुठळ्या राहता कामा नये, बिलकुल व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी याचं झाकण काढून ह्यात थोडीशी कस्तुरी मेथी घालून घेत आहे. परत हे एकत्र मिक्स करून घेतले आणि आपण जो मसाला तयार केला होता दुधाच्या सायमध्ये तो मी यात घालून घेतलेला आहे. त्या वाटीत मी अजून थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि तोही मिक्स करून मी यात ते घालून घेत आहे आणि हे सर्व आपण एकत्र करून घ्यायचं आहे. आता हे सर्व छान शिजण्याकरता एक 7 ते 8 मिनिटं याच्यावर झाकण ठेवायचं आहे. मध्ये मध्ये आपण झाकण काढून एकदा हलवून घेणार आहोत जेणेकरून तो मसाला खाली लागणार नाही. अजून ह्याच्यात आपल्याला मीठ घालायचं आहे. एक 2 ते 3 मिनिटानंतर मी यात मीठही घालून घेते. आता हे झाकण काढून घेऊन मी यात चवीनुसार मीठ घालत आहे आणि यात मी अर्धा चमचा साखर घातलेली आहे. तर साखर का तर साखरेने तर्री छान सुटते याला. तर आपल्याला जास्त तेलाचा वापर न करता थोडीशी साखर घातली तर त्याला छान तेल सुटतं. आता एक 7 ते 8 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मटारही शिजून छान वर आलेले आहेत. आता मी त्यात कोथिंबीर घातलेली आहे आणि आपले पनीर जे मगाशी फ्राय केले होते तेही मी इथे घालून घेत आहे. ते सर्व छान एकत्र करून झालेलं आहे. पनीर घालून झाल्यानंतर आपण फक्त 2च मिनटं गॅस चालू ठेवणार आहोत, नाहीतर पनीर खूप चिकट होतं. अशा प्रकारे आपली मटार पनीरची भाजी तयार आहे. मी ही चपातीसोबत सर्व केलेली आहे. त्यासोबत तिला कांदा, लिंबू आणि जिरा राईस बनवला आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू फॉर युअर सपोर्ट.